ठरलाय तसा एकदा विषय छेडला तर जो आपण कडवरच नेणार. त्यांचा फायद्यासाठी ती वैयक्तिक म्हणजे इतका विचार करतात, तर आपण पण इतक्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आपणही केलं. पोरं आता म्हणतात की जंतर मंतरवर आंदोलन करायचं काय. फक्त आता कसं इथं रंगपंचमी आहे थोडे दिवस, त्यामुळं थोडं इथं कसं रिस्ट्रिक्शन वगैरे असते, त्यामुळे लगेच तर काय करून चालणार नाही. पण विषय काय झाला तर हे होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काय सुट्टी नाही, म्हणजे तशाच तसं उत्तर दिलं जाईल. काय तर वेलकम टू चॅनल. आणि चॅनलवर व्हिडिओ बघितला असेलच तुम्ही आपला MPSCचा. त्यात बरंच मी चांगलं पॉईंट सांगितल्यात आणि योग्य पण सांगितल्यात, ठीक आहे. आणि तेच आता आम्ही चहा प्यायला गेलेलो ना, त्यावेळी थोडी चर्चा झाली या विषयावर की व्हिडिओला का तर म्हणजे व्ह्यूज आल्यात ते, आणि इथल्याच आपल्याच पोरांना म्हणजे मी चॅनल आहे माझं नाही असं असं मी काही सांगायला नव्हतं, पण तो व्हिडिओ काय तर रिकमेंड झाला. त्यानंतर कळलं की हा विश्वविद्या यो दिल्लीतच आहे, ठीक आहे. तर ते चहा नंतर थोडं डिस्कशन झालं की त्या विषयावर की खरोखर MPSCत बदल करायची गरज आहे का, किंवा डिस्क्रिप्टिव्हची गरज आहे का. तर विषय असा आला की हां खरोखर गरज आहे का, तर आपल्या पोरांना म्हणजे UPSC करणाऱ्या MPSCचा फायदा झाला पाहिजे, MPSC करणाऱ्या UPSCचा फायदा झाला पाहिजे, बाकीची पण फील्ड अवेलेबल झाली पाहिजे, ठीक आहे. त्यामुळं आणि MPSC पोरांचं काय विषय की आम्ही आंदोलन करणार म्हणजे ब्लॅकमेल केल्यासारखं आहे, ठीक आहे. उगाच कुठल्या पण गोष्टी झाली की आंदोलन करायचं. मग आता आमचं पण मगाशी बोलणं झालं की पोरांनी ठरवलं आहे की काय विषय झाला तर आपण पण जंतर मंतरला आंदोलन करायचं, ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्हच झाली पाहिजे म्हणून. का तर आम्ही म्हणजे UPSCवाली जी विचार करतात ती लॉंग टर्म विचार करतात आणि सगळ्यांचा विचार करतात. आणि ही MPSCवाल्यांचा असा विषय आहे की ही थोडी विचार करतात आणि ती तात्पुरतं आणि त्यांचा फक्त विचार करतात. म्हणजे त्यांचं कसं आता सिलेक्शन होईल, त्यांनी बराच वेळ दिला आहे, फक्त त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे तोपर्यंत तरी हे ऑब्जेक्टिव्ह ठेवा असं म्हणून त्यांचा फायद्यासाठी ती वैयक्तिक म्हणजे इतका विचार करतात, तर आपण पण इतक्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आपणही केलं पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे पोरं आता म्हणतात की जंतर मंतरवर आंदोलन करायचं काय. फक्त आता कसं इथं रंगपंचमी आहे थोडे दिवस, त्यामुळं थोडं इथं कसं रिस्ट्रिक्शन वगैरे असते, त्यामुळे लगेच तर काय करून चालणार नाही. पण विषय काय झाला तर हे होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काय सुट्टी नाही, म्हणजे तशाच तसं उत्तर दिलं जाईल, काय म्हणजे शिल्लक नाही ठेवलं जाणार. आणि मेन म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्ही म्हटलं असेल UPSC पोरांनी तर जास्त युनिट आहे आणि दिल्लीत तर काय विषयच नाही. का तर ज्यावेळी तो बेसमेंटचा विषय झालेला, बेसमेंटमध्ये पाणी जाऊन ज्यावेळी डेथ झालेली दोघा तिघांची, त्यावेळी सगळी UPSC पोरं तिथं म्हणजे गोळा झालेली. आणि UPSC पोरं म्हणजे थोडं वरच्याच लेवलचा विचार करतात, लॉंग टर्म विचार करतात. त्यामुळे तो एक विषय आहे. अजून म्हणजे आता MPSCच्या पॉईंट करत जाऊया, म्हणजे मी सांगतोय ते खरंच हे आहे का किंवा काय आहे. जसं की MPSC आता बरीच म्हणतात की म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाली किंवा डिस्क्रिप्टिव्ह आली कुठनं, तर ते चंद्रकांत दळवी कमिटी, ठीक आहे. तर त्यांचं पण तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघितला असेल तर ते म्हणजे आता हे बघितलेलं नाहीत का, तर त्या व्हिडिओवर जर तुम्ही यूट्यूबला गेला तर ॲक्च्युअल त्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी आहेत, 2000-3000 असं व्ह्यूज आहेत फक्त. आणि एखादा MPSC पोरांचा आंदोलनाचा विषय असतोय त्यावर जातात 10-15 हजार व्ह्यूज. म्हणजे पोरांची मेंटॅलिटीच इकडं आहे या आंदोलनाकडं. आंदोलन कुठं आहे सांगा आणि कधी आहे सांगा, कुठेही सांगा, एवढंच कळते का. त्यामुळं आता त्या आपण कमिटीकडे जाऊया, त्या कमिटीचं म्हणजे सरांचं काय मत आहे त्या दळवी सरांचं. तर तिने जो डाटा घेतला, ठीक आहे, म्हणजे सॅम्पल डाटा घेतला किंवा रिकमेंडेशन घेतलं किंवा तिने अभ्यास केला, तर ती CPTP-7 म्हणजे यशदामध्ये जी ऑलरेडी MPSC थ्रू जी सिलेक्ट झालेली, तर त्या पोरांना विचारलं किंवा ते पोरं नाही तर त्या अधिकाऱ्यांना विचारलं आपण तिने की म्हणजे MPSC पॅटर्न कसा केला पाहिजे किंवा काय केला पाहिजे. तर तिने सांगितलेलं म्हणजे त्यातल्या 80 ते 85% जणांनी सांगितलं की MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली पाहिजे मेन्स. का तर तसं पण बाकीच्या राज्यात म्हणजे सगळ्या 26 राज्यात तर सगळीकडं म्हणजे सगळ्या राज्यांची PCS म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ना, तर ती जी मेन्स आहे ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. फक्त एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की ऑब्जेक्टिव्ह, आणि हे पण कधी 2012 पासून केलं, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह. आणि सरांनी म्हणजे त्यावेळी पण अभ्यास केला की 2012 वेळी असं काय लॉजिकल काय कारण होतं का डिस्क्रिप्टिव्हचं ऑब्जेक्टिव्ह करायचं, तर ते पण काय सरांना सापडलेलं नाही, ठीक आहे. आणि ही म्हणजे हा पॅटर्न हा असाच चालत राहिला आहे आणि हे कुठंतरी बदलायला पाहिजे, कळते का. का तर ह्यातनं कोणाचा फायदा आहे, लॉंग टर्म जर बघितलं तर आपल्याच म्हणजे पोरांचा म्हणजे तोटा आहे आणि बाकीच्या राज्यातल्या पोरांचा फायदा आहे. त्यामुळं हे इथं बघितलं पाहिजे. व्हिडिओ थोडा रॉ होतोय, ठीक आहे. मी जे पॉईंट आहेत किंवा जे माहिती बोलायला पाहिजे ते बोलतोय, असं नाही की कुठंतरी मग किंवा माझा व्हिडिओ एडिट करतोय. मला अभ्यास पण करायचा असं नाही, मला नुसतं व्हिडिओ करायचा आणि बोलत बसायचा. इथं मला ॲक्च्युअली अभ्यास करायचा आहे आणि खरोखर मला पण कधी कधी वाटतं यार कशाला आपण काय करायला लागलोय, पण काय तर जे सत्य आहे ते बोललं पाहिजे, कळलं का. आणि ह्यातनं मी बघतोय की एका दुसऱ्याचा जरी फायदा झाला तरी भरपूर आहे ते, ठीक आहे. आणि त्यामुळे आंदोलन केलं जाईल. अजून एक पॉईंट म्हणजे ते आता त्या म्हणजे जी CPTP बॅच 7 होती का, तर त्यांनी पण एक डाऊट घेतलेला की जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह घेतली तर ते जे इव्हॅल्युएशनचा क्रायटेरिया आहे तो कसा म्हणजे युनिफॉर्मिटी येणार त्यात. म्हणजे असं पण होऊ शकते ना की 2 एक्झामिनर आहेत, एकाकडं एक पेपर गेला, दुसऱ्याकडं दुसरा पेपर गेला,
थोड्यांची म्हणजे कधी घरातल्याच आपण म्हणतो जे 10वीला विचार करतोय सरांची जशी मेंटॅलिटी असेल तसं मार्क मिळाला असतील किंवा समजा कोणतरी हॅप्पी सर आहे, मूड चांगला आहे ज्या सरांचा, त्यांनी चांगलं मार्क दिलेत आणि ज्यांचा मूड जरा खराब आहे त्यांनी ज्यावेळी जे पेपर चेक केलं त्यावेळी त्यांनी कमी मार्क दिलेत. तर हे ॲम्बिग्युटी आहे, ठीक आहे. किंवा हे थोडं म्हणजे यात काय आपण म्हणतो, यात थोडं कन्फ्युजन आहे. हे कसं कन्फ्युजन दूर करणार? म्हणजे दळवी सरांना ते CPTP बॅचच्या अधिकाऱ्याने विचारले, म्हणजे जे ट्रेनिंग चालू होतं त्यांनी, ठीक आहे. तर त्यावर पण सरांनी उत्तर दिलं. म्हणजे ते 2 सिस्टीम आहेत, ठीक आहे. जे आपलं 10वी-12वीचे पेपर आहेत ना, तर त्या पद्धतीनं ते चेक होत्यात. एक म्हणजे कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट आणि सेंट्रल इव्हॅल्युएशन प्रोग्राम. तर ह्या 2 सिस्टीम आहेत. तर आता आपलं जे आपलं युनिव्हर्सिटीचा पेपर म्हणा किंवा 10वी-12वीचे पेपर आहेत, हे ह्या पद्धतीने चेक होतात, ठीक आहे. त्याची छोटी कॉलेज आहे तिथं हे नाहीत होणार, पण मोठ्या युनिव्हर्सिटीत म्हणा किंवा आपलं 10वी-12वी पेपर हे ह्या पद्धतीने चेक होतात. का तर आपलं 10वी-12वी पेपर पण डिस्क्रिप्टिव्हच आहेत, पण त्यात पण कुठं असं हे व्हायला नको म्हणून ह्या सिस्टीम आहेत. कोणकोणतं? कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट आणि सेंट्रल इव्हॅल्युएशन प्रोग्राम. हे डिटेल बघा, ह्याच्यावर अजून डिटेल व्हिडिओ येईल, सरांचेच व्हिडिओ ऐका, तुम्हाला अजून सगळं सर म्हणजे व्यवस्थित सांगतील. जर त्या दृष्टीनं थोडं तिकडं जरा विचार करा. आपल्याला मार्गक्रमण काहीतरी बदलायचं आहे, काहीतरी नवीन ॲक्सेप्ट करायचं आहे, ह्या दृष्टीने ठेवा. नुसतं निगेटिव्हली डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे हे आणि ते म्हणजे हे असं काय नाही आहे, ठीक आहे. तर मला पण तेच वाटालतं, म्हणजे आता मी कमेंट वाचालतो की डिस्क्रिप्टिव्हमध्ये हे होणार ते होणार, पण हे सिस्टीमचं तुम्हाला काय माहीत आहे का? हे जरा बघा की तुम्ही, कळलं का? आणि जशाच तसं उत्तर दिलं जाईल. म्हणजे पोरं MPSCवाली आंदोलन करू शकतात तर UPSCवाली पण करू शकतात, ठीक आहे. त्यामुळे काय असं हे राहणार नाही. त्यामुळं फक्त विषय कसा, UPSCवाले म्हणजे मीच म्हणालतो की आंदोलन वगैरे नको रे बाबा, आपण अभ्यास करायला आलो आहे किंवा आपल्यामुळं कुणाचं दुसऱ्याचं नुकसान व्हाय नाही, आपल्याला सिस्टीमवर विश्वास आहे. आणि अजून पण मी तिथं ह्याच मुद्दा मांडला की आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही किंवा तुम्हाला मी म्हणतो UPSC विश्वास नाही, देऊ नका ना परीक्षा तुम्ही. कोण काय UPSC आपल्या घरला आल्या काय मागं किंवा आमच्या काय माझ्या विश्वजीच्या काय घरला कोल्हापूरला आल्या काय UPSCचं पॅनेल? नाही तू चल UPSC दे किंवा MPSC दे, तुला देऊ वाटते तर दे, नाही तर नको देऊ. त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत, सिस्टीम अशी आहे, त्यामुळे ते थोडं त्यात ते राहणारच. तुला देऊ वाटलं दे, नाही तर नको देऊ. उगाच आंदोलन करायचं, परीक्षा अजून म्हणजे चालल्या त्याच्यात स्लो करायची ती. म्हणजे आंदोलन हेच म्हणजे एक वन ऑफ द बेस्ट रिझन आहे किंवा वन ऑफ द मेजर रिझन आहे MPSCची परीक्षा स्लो आहे. काय बी झालं करा आंदोलन आणि वर आणि म्हणायचं की MPSCची परीक्षा स्लो आहे. स्लो करायची आपण आणि वर आणि म्हणायचं अशी स्लो आहे, तशी आहे, असं आहे. त्यामुळे ह्या 2 सिस्टीम आहेत. आणि अजून पण म्हणजे मॉडरेशनचा विषय आहे, सेंट्रल इव्हॅल्युएशन आणि कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट. जसं की आपलं बँकिंगच्या एक्झाम म्हणा, ह्यात पण मॉडरेशन आहेच की, म्हणजे मॉडरेट होत्यातच की शिफ्ट. तर का नॉर्मलायझेशन आपण म्हणतो त्याला, नॉर्मलायझेशन हे शिफ्टच्या पेपरला होते आणि मॉडरेशन हे जे आपल्या कॉपीच्या पेपर असते डिस्क्रिप्टिव्ह त्यासाठी होते मॉडरेशन. आपण 10वी-12वीला पण ऐकलं असं की माझा पेपर मॉडरेटरकडे गेला, चीफ मॉडरेटरकडे गेला, तर तसा विषय आहे. त्यामुळे जे ह्या सिस्टीमनं पण थोडा विचार केलेला असतो. जरा अजून पण सरांचं व्हिडिओ बघा, चंद्रकांत दळवी सरांचं बरेच व्हिडिओ आहेत, त्यावर व्ह्यूज कमी आहेत यूट्यूबला आणि बाकीच्या आंदोलन आणि ह्याच्यावर व्हिडिओ जास्त आहेत व्ह्यूज. म्हणजे हे पोरांनी बघितलेलंच नाहीत की नेमका विषय काय आणि काय काय, फक्त उगाच त्या ऑब्जेक्टिव्हच्या मध्ये फक्त गुंतायचं आणि तेवढाच लिमिटेड विचार करायचा, ठीक आहे. त्यामुळं आंदोलन जर लागते कराय तर केलं जाईल ते, ठीक आहे. आणि मेन म्हणजे तर ह्यावर मी थोडं व्हिडिओ थांबवल, ठीक आहे. म्हणजे मला पण वाटते की अरे कशाला व्हिडिओ करावले, ह्याचा जर आपण अभ्यास केला तर अजून आपलं सिलेक्शन फास्ट होईल किंवा अजून आपलं मार्क वाढतील. आणि वर मी ह्यावेळी पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला फॉर्म भरला आहे, त्यामुळे त्याचा पण कट ऑफ जास्त आहे. त्यामुळे मी थोडं व्हिडिओ आता कमी करेल. याचा अर्थ असा नाही की मी जे मुद्दे मांडले ते चुकीचं मांडलेत किंवा तात्पुरतं मांडलेत, ठीक आहे. ह्या व्हिडिओवर म्हणजे मी थांबवतो आहे. तर आणि काही विषय झालाच, काही कमेंट आली तर मी व्हिडिओ करील, पण सध्या तर मी ह्या व्हिडिओ थोडा पॉज घेतो आहे, ठीक आहे. का तर विषय मी माझा मांडला आहे आणि ह्या व्हिडिओत पण मांडला आहे. जर MPSCवाली व्हिडिओ करू शकते, आंदोलन करू शकतात, तर UPSCवाली बी करू शकतात, कळलं का. त्यामुळं पद्धतशीरित्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. फक्त मीच म्हणतो आहे की कशाला रे बाबा आंदोलन हे हे कशाला, काय काय आपल्याला सिस्टीमवर भरोसा आहे, ठीक आहे. विश्वास आहे सिस्टीमवर, MPSCवर पण. ज्यांचा विश्वास नाही, ठीक आहे, तर तिने देऊ नये परीक्षा. कोण आपल्या घरला आलेलं नाही, जे देणार आहे ते देऊ द्या, ज्यांचा विश्वास आहे ती देतील, कळलं का. त्यामुळं ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून पण व्हिडिओ येतील, पण दुसऱ्या विषयावर व्ह्यूज येतील, ठीक आहे. MPSCवर थोडं कमी येतील, जर लयच गरज वाटली तर तरी पण केला जाईल थोडा, पण शक्यता कमी आहे, ठीक आहे. का तर किती समजावून सांगणार सांगा की, ज्यांची मेंटॅलिटी आहे ती मेन म्हणजे आपला वेळ वाया घालवला आहे, अभ्यास करत नाहीत, काय नाहीत, कोणतरी अभ्यास करणार. आणि म्हणजे मला तरी म्हणजे ॲक्च्युअल जेन्युइन वाटते की फडणवीस किंवा ही बाकीच्या गोष्टी ही मागं हटणार नाहीत. आता 2 वर्ष तुम्हाला वेळ दिला आहे, अजून काय द्यायचं, तुमचं सिलेक्शन होईस तोपर्यंत पॅटर्न ठेवायचा होई तोच,
आणि बाकीच्या पोरांचा विचार कधी करायचा? तुमचा 2 वर्षामागं विचार केला, 2 वर्षासाठी तुमचा विचार केला. बाकीच्यांचा कधी विचार करणार? काहीतरी उगाच आपलं काय ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.